अमरावती में अफवाह ने हालात बिगाड़ दिए हैं। पेट्रोल पंप बंद होने की खबर फैलते ही एसआरपीएफ पंप पर अचानक भारी भीड़ उमड़ पड़ी और लोगों में अफरा तफरी का माहौल बन गया। अमरावती शहर में पेट्रोल पंप बंद होने की अफवाहों ने लोगों में डर और भ्रम पैदा कर दिया। शहर के कुछ पंप बंद होने के बाद सोशल मीडिया पर मैसेज वायरल हुए, जिससे हालात और भी बिगड़ गए। चांदूर रेलवे रोड स्थित एसआरपीएफ वेलफेयर पेट्रोल पंप पर बड़ी संख्या में लोग पहुंच गए, जहां लंबी लंबी कतारें देखने को मिली और लोगों को घंटों इंतजार करना पड़ा। इस दौरान कुछ नागरिकों ने नाराजगी भी जताई और अचानक बड़ी भीड़ से व्यवस्था प्रभावित होती दिखी। पेट्रोल पंपावर हे गर्दी एवढी मोठी होऊन राहिली। हा, मोदीनं पेट्रोल का आपण केलं अमरावतीमध्ये किती आहे की शिडीतले सगळे पेट्रोल पंप बंद झाले, पेट्रोल खतम झालं। हा, असं आधी सांगायला पाहिजे ना, महिनाभर पहिले मोदी साहेबांना। याच्या आधी मोदी साहेबांना सांगितलं असतं तर आम्ही सिच्युएशन चांगली ठेवून घेतली ना पेट्रोलची। हा, एवढी मोठी परिस्थिती खराब कशाला आहे? लोक एवढे मोठे गर्दी करून राहिले, कशाला गर्दी झाली असती? हा, एवढं बोलून माझ्या धन्यवाद। हालांकि पंप प्रशासन ने साफ किया है कि पेट्रोल का पर्याप्त साठा मौजूद है और लोगों को घबराने की जरूरत नहीं है। साथ ही अफवाहों पर ध्यान न देने की अपील भी की गई है। एसआरपीएफ वेलफेअर पेट्रोल पंप इथे मॅनेजर म्हणून काम करतो आणि सध्या मला हे सांगायचं आहे की आज तुम्ही मागे पाहताय खूप प्रमाणात गर्दी वाढलेली आहे, परंतु मला जनतेला हे सांगायचं आहे की असं कुठल्याही प्रकारचा तुटवडा पेट्रोल आणि डिझेलचा नाही आहे। सगळं मुबलक प्रमाणात इथं डिझेल पेट्रोलचं वाटप सुरू आहे आणि इथून पुढेही भविष्यात सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि सुरळीत मिळतील। नाही, आता बंद पडलं याचे कारण अनेक असू शकतात, परंतु माझ्या तरी माहितीनुसार जर तिकडनं जे आमचा डेपो आहे तिकडनं व्यवस्थित पुरवठा चालू आहे, त्याच्यामुळं शहरामध्ये तरी सुरळीत पेट्रोल डिझेल सगळे जनतेला लोकांना मिळेल। माझं आव्हान हेच आहे की अशा प्रकारची गर्दी करण्यात काही अर्थ नाही, आपले वेळ गमावण्यात काही अर्थ नाही। सगळं सुरळीत भेटेल, सगळं म्हणजे जीवन सगळं सुरळीत असताना पेट्रोल डिझेल हे व्यवस्थित मिळेल। सोशल मीडियावर आता बरेच काही कारणं देऊन मेसेज व्हायरल होत आहे, परंतु तसा कुठलाही प्रकार नाही आहे। जे काही आहे ते तुमच्या समोर मी आपला स्पष्ट केलेलं आहे की जे काही आहे ते सुरळीत आपल्याला पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा मिळेल।